डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या पेठ येथील दादासाहेब बिडकर महाविद्यालयाचा तृतीय वर्षाचा गुणवंत खेळाडू विद्यार्थी सुवर्ण पदक विजेता दिलीप गावित याच्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, आदिवासी विकास भवनाचे अप्पर आयुक्त गोलाईत सागर वैद्य, प्रशिक्षक वैजनाथ काळे, आंतरराष्ट्रीय धावपटू तथा रिओ ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत, फरीद शेख, शशिकांत जाधव, प्राचार्य हरीश अडके, डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या अध्यक्षा हेमलताताई बिडकर, सचिव ॲडव्होकेट मृणालताई जोशी, प्रभाकर पवार, अप्र देशपांडे, अनिल पंडित, प्राचार्य चंद्रकांत दिघावकर, डॉक्टर RB टोचे, क्रीडा संचालक नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। सर्व मान्यवरांचा परिचय क्रीडा संचालक डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी करून दिला। मुख्य अतिथी केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार, आमदार सत्यजित तांबे यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती हेमलताताई बिडकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी खेळपट्टू दिलीप गावित यांची सुरगाणा तोरणडोंगरीपासून ते चीनपर्यंतचे खेळातील स्पर्धेतील आंतरमहाविद्यालयापासून विभागीय, राज्यस्तरीय, विद्यापीठ, राष्ट्रीय स्तर, एशियन पॅरा गेम्सपर्यंतचे छायाचित्र PPTद्वारे मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले। दादासाहेबांनी केलेल्या अत्यंत कठीण परिस्थितीत आदिवासींच्या शिक्षणासाठी व सामाजिक विकासाच्या दृष्ट्या केलेले अगाध कार्य संक्षिप्त रूपात संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती हेमलताताई बिडकर यांनी सांगितले। संस्थेच्या दृष्टीने आज सोनियाचा दिन आहे असं मी म्हणेन। कर्मवीर दादासाहेब बिडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात 1937 मध्ये डांग सेवा मंडळ या शिक्षण संस्थेची स्थापना केली। पारतंत्र्याचा काळ डोंगरात राहणारा आदिवासी समाज सामाजिक प्रवाहाच्या बाहेर होता। त्यांना शैक्षणिक व सामाजिक प्रवाहात आणण्याचं मोठं योगदान दादासाहेबांनी दिले। डोंगरदऱ्यात कुडाच्या भिंतीत शिक्षणाचा यज्ञ सुरू केला। दादांच्या अथक प्रयत्नातून व संस्थेचे माजी सचिव स्वर्गीय डॉक्टर विजय बिडकर यांच्या आधुनिक दृष्टिकोनातून आज आदिवासी भागात अनेक शाखा उभ्या राहिल्यात। या संस्थेच्या माध्यमातून अनेक चांगले लोकप्रतिनिधी व वर्ग 1 ते प्रशासकीय अधिकारी यांची जडणघडण झाली आणि आज जागतिक स्तरावर देशाचं, राज्याचं, जिल्ह्याचं व डांग सेवा मंडळाचं नाव उज्ज्वल करण्याचं भाग्य ज्या विशेष व्यक्तीच्या माध्यमातून लाभलं अशा डांग सेवा मंडळ संस्थेच्या पेठ येथील दादासाहेब बिडकर महाविद्यालयाचा दिव्यांग खेळाडू दिलीप गावित याने चीन येथे झालेल्या 4थ्या एशियन पॅरा गेम्स स्पर्धेत 400 मीटर धावणे क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले। त्याच्या रूपाने मिळवलेल्या या सुवर्ण पदकामुळे देशाच्या 100व्या पदकाचे स्वप्न पूर्ण झाले। आपल्या दिव्यांगत्वाचे दुःख किंवा सहानुभूती न मिळवता केवळ जिद्दीच्या जोरावर संघर्ष करून यशाला गवसणी घातली। देशाच्या व संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला। आमचा आदिवासी भागातील खेळाडू जागतिक स्तरावर सुवर्ण पदक प्राप्त करेल अशी भविष्यवाणी करणारे क्रीडाप्रेमी स्वर्गीय डॉक्टर विजय बिडकर यांनी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात पूर्ण होत आहे। दिलीपच्या संघर्षमय प्रवासात गुरु द्रोणाचार्यांसारखी भूमिका बजावणारे त्याचे प्रशिक्षक वैजनाथ काळे सर यांनी गेल्या 7 वर्षापासून दिलीपला दत्तक घेऊन आंतरराष्ट्रीय स्तराचे मार्गदर्शन केले। पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी संस्थेमार्फत विविध शाखेत राबवण्यात येणारे उपक्रम याबाबत देखील त्यांनी सखोल माहिती दिली। संस्थेच्या विविध शाखेमार्फत लसीकरण, मास्क, स्वच्छता, आरोग्य, सहज सुलभ कौशल्याचा व तंत्रज्ञानाचा उपयोग समाजासाठी आणि समाजाचा उपयोग देशासाठी या कामी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य विकास बाबतीत संस्थेचे कार्य त्यांनी नमूद केले। यानंतर खेळाडू दिलीप गावित याच विजय दत्तक विद्यार्थी क्रीडा स्कॉलरशिप विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। विजय दत्तक विद्यार्थी क्रीडा स्कॉलरशिपमध्ये यावेळी 51,000 रुपये रोख स्वरूपात रक्कम, सन्मानचिन्ह व मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला। तसेच प्रशिक्षक वैद्यनाथ काळे यांना 21,000 रुपये स्वरूपात रक्कम, सन्मानचिन्ह व मानपत्र,
शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय धावपटू तथा रिओ ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत तुंगार, राष्ट्रीय खेळाडू फरीद शेख या गुणवंत खेळाडू विद्यार्थ्यांनाही सन्मानचिन्ह व मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विभागीय व्यवस्थापक श्रुती यादव, मेनजॉन देसाई, फाउंडेशनचे डॉक्टर अश्विन भारद्वाज, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, वसंतराव खैरनार, दादासाहेब बिडकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R.B. टोचे, अप्र. देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक किरण सूर्यवंशी यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी केलं. शिक्षणासाठी त्यांचं आयुष्य वेचलं आणि नंतर ताईंनी, त्यांच्या परिवाराने, कन्या यांनी सुद्धा हा वसा वारसा कायम ठेवला. म्हणजे आज आदिवासी भागातल्या गावागावापर्यंत शिक्षणाची एक मोहीम, एक छोट्या गावात सुद्धा आज गेलं तरी बिडकर साहेबांच्या नावाने आजही त्यांची आठवणी जागृत होतात. आणि त्या काळात केलेलं काम, त्या काळात एवढं मोठं विजन असणं म्हणजे खरंच फार मोठी गोष्ट होती. आणि मला वाटतं आदिवासी भागामध्ये न्याय देणाऱ्या, आदिवासी मुलांचं कल्याण करण्यासाठी शिक्षणाच्या संस्था पुढे आणणं खूप गरजेचं होतं. आणि त्यासाठी त्यांनी फक्त बोलले नाही तर त्यांनी काम करून दाखवलं. मला आज दादासाहेब बिडकरांची सुद्धा आठवण येते आणि माझे सासरे स्वर्गीय E.T. पवार साहेब यांनी सुद्धा त्यांना कायम त्यांचे मित्र म्हणून कायम साथ दिली. आज त्या दोघांच्याही एक प्रकारच्या स्वप्नांची पूर्ती झाल्याचा आनंद सुद्धा होतो की त्यांनी कदाचित शिक्षणाच्या जे स्वप्न पाहिलं, शिक्षणाच्या माध्यमातून युवकांनी पुढे यावं, मुलांनी पुढे यावं, आदिवासी भागातल्या मुलांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध करावं. कदाचित त्यालाच आज जागतिक पटलावर न्याय मिळताना बघून आम्हालाही खूप आनंद होतोय. आयुष्यात किती जरी प्रतिकूल परिस्थिती असली तरी निराश होऊ नका हा संदेश आपल्याला दिलीप नक्कीच देतोय. त्याच्यावर कशी मात करायची अशी जर प्रचंड इच्छाशक्ती असली तर ती जिद्द आणि संयम असला, ते सातत्य जर मनात ठेवलं तर सर्व गोष्टी शक्य होतात. त्यांच्या लहान मुलांसारखं मला जपत होते. काही जर अडचण आली तर ते मला स्वतः आणून द्यायचं, कशाची त्यांनी कमी पडू दिली नाही. सर आणि मॅडम मला खूप लाड करतात. जर काही मी चुकलो असेल तर सर मला रागवतात. त्यांच्या रागामध्ये पण प्रेम असतं. जर आज इथे नसतो तर कुठेतरी कोणी मला अपंग असताना काम दिलं असतं का? जर दिलं असतं तर मी नशेच्या आहारी जाऊन कुठेतरी मोलमजुरी केली असती. तर माझं नशीब की देवरूपी सर आणि मॅडम मला भेटले, त्यांनी मला घडवलं. सर्वसामान्य मुलांसोबत सरांनी माझी ट्रेनिंग घेतली. पहिले तर माझ्या मनातून अपंग असल्याची भीती काढली आणि सर्वसामान्य मुलांसोबत स्पर्धा केली आणि तिथे मी मेडल जिंकलो. जर मी करू शकतो तर तुम्ही पण करू शकता. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी LD ठाकरे, नितीन वांद्रे, कमलेश शेलार, विलास खैरनार, जितेंद्र सूर्यवंशी, किसन बागुल, रवींद्र जाधव, मनोज सौंदाने आदींनी विशेष परिश्रम घेतले. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.